प्रतिनिधी अमोल शिंदे. झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन पुणे येथील पत्रकार भवनात उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील होते. त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर यांनी केली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व आगामी देऊळबंद 2 चित्रपटाचे निर्माते प्रवीण तरडे, ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे, सौ. आसमा शेख यांच्यासह सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांच्या न्यायासाठी लढणारे क्रांतीचे प्रभावी शस्त्र आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला दिशा देत आहे. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारच यावर्षी अभिनेते प्रवीण तरडे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वाहिलेली आदरांजली असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने अत्यंत नेटके व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. पुणे शहरातील विविध भागांतून आलेले नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.